नमस्कार योगा हांव किशोर नायक गांवकार. पब्लीक मेमरी इज शॉर्ट आणि गोवन पब्लीक मेमरी इज टू शॉर्ट अशें म्हणचें पडटलें. कारण केदोय व्हडल्यो घडणुक्यो केदोय व्हडल्यो घटना घडल्यो की थोडे दीस गोंयकार चुरचुरतात आणि मागीर आपोआप ह्यो सगळ्यो गजाली आमी विसरतात. 25 लोकांचो जीव हो हडफडच्या प्रकरणान गेलो. आरपोरा इन्सिडंटान 25 लोकांक मरण आयलें. सुदैवान सुदैव हो शब्दच आमकां वापरप हो योग्य थारचो ना, कारण तें दुर्दैवच. तातूंत गोंयकार नसलो. गोंयकार आसलो जाल्यारूय एक थोडे दीस लोक हळहळटले आसले, पूण लोक परतून आपापल्या कामाक लागून विसरतले आसले. आतां हें आरपोराचें प्रकरण येदें व्हडलें घडलें, हडफडचें प्रकरण, 25 लोकांक मरण आयलें. तातूंतल्यान सरकारान आपले भशेन म्हणून क्वीक एक्शन घेतल्यो. पयलीं सस्पेंड म्हणून कांय ऑफिसरांक केले, मागीर कांय नायट क्लब सील म्हणून कितें केलें, मागीर एक दुसरो रोमियो लेन वागातोर हांगासर जो नायट क्लब आसलो तो म्हणून कितें डेमोलिश केलो आनी भरपूर अनिल कपूर स्टायल ही एक्शन सरकारान घेतलेली आमकां पळोवपाक मेळ्ळी. मागीर मॅजिस्टेरियल इन्क्वायरी रिपोर्ट सरकाराक सबमीट जालो. त्या उपरांत त्या रिपोर्टाची कांय जी वेचीव सिलेक्टेड जे इन्फॉर्मेशन आसा ते लोकां खातीर सरकारान दिलें, पूण ओरिजिनल रिपोर्ट हो पब्लिकाक अवेलेबल आजुनूय जावंक ना. मागीर तातूंत भितर हें सगळें प्रकरण हाडून त्या हडफडचे सरपंच आनी हडफडचो सेक्रेटरी ह्यांच्या दोगांय जाणांच्या माथ्यार हाडून ते मारलेले आसा. रोशन रेडकर जेका ऑलरेडी डायरेक्टरेट ऑफ पंचायतीन डिस्क्वॉलिफाय केल्लो आसा, आनी दुसरो रघुवीर बागकार जाका इमिजिएट सस्पेंड केल्लो, पूण मागीर आफ्टर मॅजिस्टेरियल इन्क्वायरी ताका सर्विसींतल्यान डिसमीस केल्लो आसा. त्या दोगांयनी फॉर अटकपूर्व जामिना खातीर तांणी अर्ज केल्लो आसा हायकोर्टान आनी ताची सुनावणी जावपाची आसा. दुसरे कडेन लुथरा ब्रदर्साकूय सरकारान हाडल्यात. विदेशांत पळोवन गेल्ले तांकां सरकारान हाडल्यात. ते ऑलरेडी बंदखणीत आसात. तांच्यांनी बेला खातीर एप्लिकेशन केल्लें आसा, पूण तांकां खंयच्याच पद्दतीन बेल मेळपाक जायना अशी मागणी जे पिडीत फॅमिली मेंबर्स आसात पिडीतांचे तांणी केल्ली आसा. तांणी दिल्लीतूय ह्या संदर्भांतलें आंदोलन केल्लें आसा आनी मुख्यमंत्र्याची भेट घेवन तांणी चडांत चड ख्यास्त ही ह्या लुथरा ब्रदर्सांक जावपाक जाय अशी मागणी केल्या. आतां हें सगळें प्रकरण जर तुमी पळयत जाल्यार सरकारान सिस्टमॅटीक पद्दतीन आपले फेल्युअर लिपोवपाचो प्रयत्न हातूंतल्यान चलयल्लो आसा. सगळो फोकस विक्टीम फॅमिली जे आसा तांचो पुराय फोकस हो लुथरा ब्रदर्सांचेर आसा की लुथरा ब्रदर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीस. पूण फक्त लुथरा ब्रदर्सूच हाका कारणीभूत आसात काय कितें? फेल्युअर ऑफ एडमिनिस्ट्रेशन, फेल्युअर ऑफ अवर सिस्टम हिवूय तितलीच जबाबदार आसा आनी त्या फेल्युअराक जे कोण जबाबदार आसात तांचेरूय तशाच पद्दतीन कारवाय जावपाक जाय, तांचेरूय एक्शन जावपाक जाय. पूण हळू करून ह्या सगळ्या लोकांक सायडीक काडून आपल्या भशेन एक्शन म्हणून घेवन सरकारान आतां आपणेय लुथरा ब्रदर्साचेरूच हो सगळो फोकस केल्लो आसा. पूण लुथरा ब्रदर्स हे एज अ लीज होल्डर ते क्लबाचे मालक म्हणून ते जबाबदार आसात. पूण त्याच बरोबर ह्या लुथरा ब्रदर्सांच्या तोंडांतल्यान ते कोणाक हप्ते दिताले, कशा पद्दतीन हप्ते दिताले आनी कशे पयशे दिवन ते आपले बिझनस चलयताले हेवूय मुखार हें उक्तें जावपाचें आसा. आतां हो विशय हातांत घेवपाचो कारण कितें तर हडफडच्या ह्या प्रकरणा उपरांत सरकारान आपले भशेन इमिजिएट एक्शन स्टायल म्हणून कितें तरी केली, एक्शन प्लॅन म्हणून कितें तरी केलो. 2 टिमी काडल्यो. सगळ्या नायट क्लबांचे इन्स्पेक्शन्स सुरू जाले. दुसरे वटेन सेक्युरिटी पर्पज बाबा थंयसर तांणी वेवस्थीत जतनाय घेतल्या काय ना ताची तपासणी सुरू जाली आनी गोंयभरान ही एक्शन सुरू जाली. ताका व्हडल्या प्रमाणात पब्लिसिटी मेळ्ळी आनी सरकारान कितें तरी व्हडलें काम केलां अशा पद्दतीचें एक वातावरण तयार जालें. आतां हें सगळें करता आसतना सील मारलेल्यो गजाली ह्यो पेपराचेर आयल्यो, पूण हळूच राती वचून ती सिलां काडून त्या नायट क्लबांक आपले वेव्हार सुरू करपाक जे सरकारान दिले ताचे पब्लिसिटी मात सरकारान करूंक ना. पूण इतलें जावनूय बीन जेन्ना न्यू इयर सीझन येयलो
ते वेळार प्रुडंट मिडिया आणि कांय मिडियान हो एक्सपोज केलो विशय की कशा तरेन सील मारलेले नायट क्लब डिसील जाले आणि तातूंत बुकिंगूय जालें आणि तांणी न्यू इयराचो बिझनसूय आपलो फुलयलो. आता मजेची गजाल म्हटल्यार त्या डिसिलिंगाच्या बाबतींत 3 लोकांक मिडियांनी विचारले गेल्यार तिगाय कडल्यान वेगवेगळ्यो गजाली आयल्यो. एक म्हटल्यार मुख्यमंत्री एज अ होम मिनिस्टर तांकां जेन्ना विचारलें तांणी म्हटलें की ना ते डिसिलिंग जालां परतून इन्स्पेक्शन करपाक लागून म्हणून. मागीर फायर डिपार्टमेंटाचे फायर अँड इमर्जन्सी सर्विसीस ताचे डायरेक्टर तांकां विचारलें की बाबा ते डिसिलिंग कशें जालें, तुमी तांकां फायर सेफ्टी एनओसी दिली काय कितें, तर ताचें म्हणणें की आमी कोणाकूच फायर सेफ्टी सर्टिफिकेट एनओसी दिवंक ना. आणि मायकल लोबो हांणी स्टेटमेंट केलो की आफ्टर फुलफिलिंग ऑल द क्रायटेरिया अँड आफ्टर गेटिंग ऑल द एनओसीस अँड ऑल द परमिशन्स ती क्लब सुरू जाले म्हणून. आता हाच्याच वयल्यान कळटा की कशा तरेन सरकार इतलें जावनूय बीन सुदारपाक तयार ना. इतलें जावनूय बीन म्हटलें लज नसलेल्या भाशेन सरकार वागता अशें दुर्दैवान म्हणचें पडटा. म्हाका माफ करात, कठोर शब्द हांव वापरता, पूण ज्या तरेन हे सगळ्यो गजाली चल्ल्यात त्या तरेन मागीर असलीच भाशा वापरची पडटा. कारण तिगूय जाण 3 पद्दतीन आतां त्या डिसिलिंगाची जर कारणां दितात, हाचो अर्थ तुमी इतले आरोप जावनूय बीन कशा पद्दतीन हप्त्या खातीर ह्यो सगळ्यो गजाली करता हेंच तातूंतल्यान स्पश्ट जाता. ह्या बज बाय रोमियो लेन प्रकरणा उपरांत ज्या पद्दतीन हप्तेखोरीच्या संदर्भात एक माहिती मुखार आयल्या ती जर पळयत जाल्यार कोस्टल बेल्टांतले कांय आमदार, कांय राजकारणी हे कशे गब्बर जाल्या आणि कशा पद्दतीन ते लाखांनी कोट्यांनी रुपया कमयतात फक्त हप्त्यांचेर, कलेक्शनाचेर, कमिशनाचेर. ह्योय गजाली खऱ्यो म्हटल्यार अजाप जावपा सारक्यो आसात. आणि हे जे नॉन गोवन, नॉर्थ इंडियन, दिल्लीवाले जे बिझनस करतात ते हांकां लाखांनी जर हप्तो दितात जाल्यार ते कितल्या लाखांनी आणि कितल्या कोटीचो बिझनस करतात हाचो तुमी सादो विचार करून पळयात. आता हे सगळें जालें 6 डिसेंबराक ही दुर्दैवी घटना घडली आणि 8 डिसेंबराक मायकल लोबो हांणी व्हडल्या नेटान एक लेटर सरकाराक वेगवेगळ्या डिपार्टमेंटांक ऑलमोस्ट 11 डिपार्टमेंटांक तांणी लेटर केलें. हांव मुद्दम तुमकां हें लेटर वाचून दाखयता. मायकल लोबो हाणें आपल्या लेटर हेडीचेर हें लेटर 8 डिसेंबर 2025 ह्या दिसा केलें आणि मोस्ट अर्जंट नोट. नाव जस्ट सी तांणी नोट हो धाडलो. तो कितें नोट? रिक्वेस्ट फॉर इमिजिएट इन्स्पेक्शन ऑफ ऑल नाईट क्लब्स, डिस्कोस इन कलंगूट विलेज इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक अँड टुरिस्ट सेफ्टी. आता नाईट क्लबांक परमिशन मेळना हें स्वता मायकल लोबोन सांगलेलें आसा, डिलायला लोबोनूय सांगलेलें आसा. त्या हडफडच्या सरपंचाचेर तुमी आरोप केलो की ताणें एनओसी दिली नाईट क्लब म्हणून घालून. नाईट क्लब पॉलिसीच ना जाल्यार हाव यू कॅन गिव एनओसी. ओके, नाईट क्लबाचो उल्लेख न करता सुद्धा नाईट क्लब चालू करपाक मेळटा काय कितें? पॉलिसी जर ना, एनओसी जर नाईट क्लब म्हणून दिवंक मेळना, पूण नाईट क्लब चालू करूंक मेळटा. कित्याक मेळना? मेळटा. स्वता मायकल लोबोन आपल्या ह्या नोटा भितर सांगला की इमिजिएट इन्स्पेक्शन ऑफ नाईट क्लब. सो ही नोज दॅट नाईट क्लब्स, डिस्को बार्स आर ऑपरेटिंग इन हिज ओन कॉन्स्टिट्युएन्सी. आता सरकारच्याच आमदारा भितर जेन्ना ही घडणूक घडली तेन्ना व्हडल्यो व्हडल्यो गजाली करपी हे फुडारी तांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीन अशा पद्दतीन इलिगली नाईट क्लब्स आणि डिस्को बार्स ऑपरेट करतात जाल्यार ही घडणूक घडची पडली जेन्ना तांकां अशा पद्दतीचो नोट धाडून तेंचे इन्स्पेक्शन मागोवचें पडलें. फुडें कितें म्हणटात ते, दिस इज टू ब्रिंग टू युअर अर्जंट अटेन्शन द फायर इन्सिडंट दॅट टूक प्लेस on Saturday night 6 December 2025 at Burj by Romeo Lane, Arpora, where 25 people lost their lives. This unfortunate event has highlighted serious concerns regarding the level of preparedness, safety mechanism, statutory compliance and operational authorization of nightclubs, discos and similar establishment functioning within the jurisdiction of Village Panchayat Kalangut. आता ते स्वतः म्हणतात म्हटल्यार ते त्या मतदारसंघाचे आमदार, तांच्या मतदारसंघात हे इलिगल बिझनेसीस चालल्यात आणि
तांणी लिगल कॉम्प्लायन्स केला काय ना हाची जाप आता त्या 25 लोकांच्या मरणा उपरांत आमदार करतात. आमदारान हो विषय ह्या पयलीं कित्याक हाडूंक ना? ऑफकोर्स आमदारान ड्रग्स आणि हेर मसाज पार्लर आणि खुबशे विषय घेतलेले, पूण निमणे जाले कितें? ते बंद जाले? तेंचे ऑपरेशन बंद जालें काय? उलोवन नेमकें फुडें कितें जालें? ताच्या फुडें ते कितें म्हणटात? सेफगार्डिंग बोथ रेजिडेंट्स अँड विजिटर्स इज क्रिटिकल इन मेंटेनिंग गोवाज क्रेडिबिलिटी एज अ सेफ, रिस्पॉन्सिबल अँड वेल रेग्युलेटेड डेस्टिनेशन. Therefore, it is essential that all such establishments operate strictly within legal parameters and maintain the highest safety standards. हे आता सत्ताधारी पक्षाचे स्वतः आमदार या डिपार्टमेंटाक बरयतात. म्हटल्यार त्याच सत्ताधारी पक्षाचे सरकार हे कशा पद्धतीन ह्यो सगळ्यो गजाली फ्लॉट करता हेच ते उघड करून दितात. आता तांणी ऑलमोस्ट 8 गजाली तांणी उल्लेख केल्लो आसा. व्हॅलिड ट्रेड कमर्शियल लायसन, एक्साइज अँड टुरिझम डिपार्टमेंट परमिशन, फायर अँड इमर्जन्सी एनओसी, नॉइज पॉल्युशन सर्टिफिकेट, कन्सेंट टू एस्टॅब्लिश फूड अँड ड्रग्स, एक्साइज परमिशन, मागीर एड्युकेट सेक्युरिटी पर्सनल, सीसीटीव्ही कव्हरेज, मागीर क्राऊड कंट्रोल अँड इमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्रिपेर्डनेस. ह्या उपरांत मागीर निमणे ते फुडें स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेशन, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, इलेक्टरल लोड मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पार्किंग अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट. सुमार 13 गजालींचो आस्पाव स्वता मायकल लोबो हांणी हातूंत भितर केल्लो आसा. म्हटल्यार आयज गोंयांत जे फॉरगेट अबाउट नायट क्लब्स अँड डिस्को बार्स, बार अँड रेस्टॉरंट सुद्दां जे आसात ते सगळे ह्या 13 गजालींचे फुलफिलमेंट करता काय कितें? हाचेर सरकारचें क्लॅरिफिकेशन कितें? हाचेर सरकार कितें म्हणटलो हें कळपाक जाय लोकांक की ह्यो 13 गजाली जर जाय जाल्यार ह्यो 13 गजाली सगळे फुलफील करतात. In the interest of immediate action, I request you to deputy an official from your department on December 9th. आणि डिसेंबर 9क ह्या सगळ्या 11 डिपार्टमेंटाक बरोवन तांच्या ऑफिशियलांक आपयले, निमणे पावले थंय फक्त पुलीस. त्या पुलिसांक घेवन सरपंचान इन्स्पेक्शन केलें कलंगूटच्या आणि आमकां मेळटा त्या म्हायती प्रमाण 17 नायट क्लबांक तांणी नोटिसीस इश्यू केल्ल्यो आसात. आता नोटिसीस इश्यू केले म्हणून ऑपरेशन तांचें बंद जाल्लें ना, ऑपरेशन तांचें सुरू आसा. दुसरीकडे ह्याच घडणुकीची सुओ मोटो ही हायकोर्टान घेतलेली आसा. ॲडव्होकेट रोहित ब्रास हांकां एमिकस क्युरी म्हणून नेमला आणि रोहित ब्रास हाणें आपलो एक मेमोरंडमूय हायकोर्टाक दिल्लो आसा. तातूंत तांणी खुबश्यो इम्पॉर्टंट गजाली सांगलेल्यो आसात. तातूंत एक गजाल मुखेलपणान ती म्हटल्यार जेन्ना एपिलायट ऑथॉरिटी तुमकां स्टे दिता हाचो अर्थ तुमी ऑपरेशन्स सुरू करप अशें जायना. आता पंचायत तुमकां जर नोटिसीस इश्यू करता, मागीर व्हाय पंचायत हॅज इश्यूड नोटीस? बिकॉज पंचायत हॅज फाउंड that you have not fulfilled the criteria for the operation of that particular club. म्हणूनच तुमकां नोटीस काडल्या पंचायतीन. मागीर ती नोटीस काडली आसतना विदाउट फुलफिलिंग ऑल द क्रायटेरिया, ऑल द रिक्वायरमेंट्स, हाव दीज क्लब्स कॅन बी ऑपरेटेड? हो एक सादो सिंपल प्रश्न. मागीर ह्यो नोटिस्यो कित्याक? एक्शन घेवपाक काय मिटर वाडोवपाक? मीटर हो शब्द तर आमच्या गोंयकारांच्या आता तोंडारूच बसल्या. दर एका गजालीक मिटरा शिवाय हांगासर गोंयांत कांयच जायना. त्या बाबड्या मॉविन बॉब गुदिनोक बाकीचो मिटर मेळना म्हणून तेणी निमण्या टॅक्सीकूय मिटर लावन सोडलो. अशा पद्दतीन मिटराचेर सगळ्यो गजाली चलतात. जेचो तेचो मिटर हांगासर सुरू आसा आणि मिटर जर बंद पडत जाल्यार मागीर व्हडल्यो गजाली, व्हडले स्टेटमेंट, आपल्या सरकाराचेर टिका करपाचे प्रकार हे कितल्याशाच लोकां कडल्यान घडटात हें आमी पळयल्लें आसा. जाल्यार इतली व्हडली ही घडणूक घडल्या उपरांत 25 लोकांचो जीव गेल्या उपरांत सरकार एक्शन घेतली अशी नाटकां कितें करता? त्या नायट क्लबाचे हळूच वचोन सील कशे डिसील करतात आणि अशा पद्दतीन ह्यो नोटिस्यो धाडून तांकां ऑपरेट करपाकूय मेकळीक कशी दितात. हातूंतल्यान एक गजाल स्पश्ट जाता की ह्या सिस्टमीन ज्या तरेन, ज्या क्वॉंटमान आयज वेगवेगळ्या लोकांचे मिटर सुरू आसात, ते मिटर बंद जावप नाजाल्यार ते मिटर बंद करप हो सादो विचारूय जावपाक शकना. केदी व्हडली घडणूक जावन आनी लोकांनी कितल्योय व्हडल्यो हुयल्यो मारून
कांयच जावपाचें ना. मिटर हो सुरू उरपाकूच जाय. म्हाका दिसता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारान जेन्ना अशा पद्दतीन हो नोट धाडलो, त्या उपरांत 17 नायट क्लबांक नोटिसूय गेल्यो. आमदाराक खबर आसा की नायट क्लब ऑपरेट आसपाक शकना, जावपाक शकना, बिकॉज देर इज नो पॉलिसी एज सच. तरी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन नायट क्लब चलता हें जर स्वता त्याच पक्षाचे आमदार जर मान्य करतात, जाल्यार आनी ह्या सरकाराक कितें म्हणपाचें आनी ह्या सरकाराक कितें विचारपाचें? आता मुख्यमंत्री म्हणटले लोकांक जाय तेच घडटा, लोकांक जाय म्हणून हें सगळें घडटा. पुणून सरकार हें कायद्यान चलपाचें आसता. त्याच्या खातीर कायदे तयार करपाचे असतात. तुम्ही कायदे तयार करा आणि मागीर चलया. पूण कायदे नासतनाय जर तुम्ही गजाली जर चलोवपाक लागले, जाल्यार मागीर कायदे जायच कित्याक? तुमच्याच पद्दतीन चला. हाका डेमोक्रेसी म्हणटात काय कितें? काय हाका हुकुमशाही म्हणटात? आता ही कसली शाही हें म्हाका दिसता सरकारूच सांगपाक शकता. सोमारच्यान विधानसभेचें अधिवेशन सुरू जातलें. ह्या अधिवेशनान हे सगळे विशय येतले. ह्या अधिवेशनान बर्ज बाय रोमियो लेन प्रकरणाचेर चर्चा जातली अशें विधान आमी आयकूंक ना. पुणून वंदे मातरमाचेर चर्चा जातली हें मात आमी आयकलां. आता वंदे मातरम हो विशय जो आसा तो लोकसभेन ऑलमोस्ट 10 वरां 10 hours त्या विशयाचेर डिबेट जाल्ली आसा. तो नॅशनल पर्स्पेक्टिवाचो विशय. स्टेट असेंब्ली भितर राज्याशी संबंधित जे वेगवेगळे विशय आसात ताचेर चर्चा जावपाक जाय. मागीर राज्य असेंब्लीनूय सरकार आणि सरकारचो पक्ष जर आपले इंडिव्हिज्युअल पार्टी लेवल अजेंडा जर राबयतात आणि जर त्या असेंब्लीचो टायम जर घालयतात, जाल्यार ते कितपत योग्य? आता हांगासर भूमिका येता ती विरोधकांची. कितें सांगपाचें आनी विरोधकांच्या बाबतींत? 7 विरोधक आणि ते 7य विरोधक हे अशा पद्दतीन वागतात, एकठांय येवपाक शकनात. विरेश बोरकारा सारको आमदार हो एकटोच थंय आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन आनी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या कुशीकच्या वेगवेगळ्या गजाली खातीर रस्त्यार आसा. बाकीचे फक्त प्लॅटफॉर्माचेर भाशणां करतात, इतलेंच. बाकी फुडें कांयच दिसना. म्हाका दिसता फाटल्या असेंब्लीन 7 विरोधक आसूनय बीन ज्या तरेन तांणी परफॉर्म केलें ताच्या दोबरात परफॉर्म आता ह्या हिवाळी अधिवेशनान जावपाक जाय. आणि ह्या हिवाळी अधिवेशनान 7य आमचे विरोधक हे किमान लोकां खातीर तरी त्या सभाघरान एकठांय येतले आणि लोकांचे विशय मांडून ह्या सरकाराक जाप विचारतले अशी अपेक्षा आमी करया. सोमारच्यान ह्या अधिवेशनाचेर तुमी सगळ्यांनी लक्ष दिवचो. सगळ्यांनी पळोवचें कितें विशय ह्या अधिवेशनान विरोधक विचारतात आणि सरकार खंयच्या तोंडान कितें जाप दिता तिवूय आमकां आयकपाक जाय, तिवूय आमकां पळोवपाक जाय. सो त्या अधिवेशनाचेर आमी लक्ष दवरया. कोण कसो वागता, कोण कसो उलयता तो पळोवया. कित्याक तर 2027 आता विधानसभा वेंचणूक येवपाची आसा आणि त्या विधानसभा वेंचणुके वेळार ह्या सगळ्या गजालींचो हिशेब आमकां करचो पडटलो आणि तो हिशेब करूनच आमकां आमचो गोंयचो फुडार कितें आसचो त्या नदरेंतल्यान आमकां आमचे प्रतिनिधी निवडचे पडटले. तुमी ह्या सगळ्या गजालींचेर बारीकसाणेन लक्ष दितले अशी अपेक्षा आमी करतात. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.